गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर बघा, आपले जे क्वेश्चन सिरीज सुरू आहे त्यामधला आता नेक्स्ट क्वेश्चन सिरीज मधला फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द करंट कॅरिंग कॅपॅसिटी. व्हॉट इज द करंट कॅरिंग कॅपॅसिटी. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर करंट कॅरिंग कॅपॅसिटी फाइंड आउट करायची आहे ऑफ अ 32 एम्पियर रेटेड केबल इफ इट इज प्रोटेक्टेड बाय अ रिवायरेबल फ्यूज. तर आपल्याला करंट कॅरिंग कॅपॅसिटी काढायची आहे आणि केबलचं जे रेटिंग गिवन आहे ते आहे 32 एम्पियर. तर करंट कॅरिंग कॅपॅसिटी ॲक्च्युअलमध्ये असते काय, द मॅक्झिमम करंट दॅट कॅन फ्लो टू द केबल विदाउट इन्क्रीजिंग द टेम्परेचर अबव इट्स क्रिटिकल टेम्परेचर. तर ऑब्वियस आहे की जे 32 एम्पियरचं रेटेड आहे त्यापेक्षा तो करंट नक्कीच कमी असणार. तर कमी असणार तर किती कमी असणार, 13 एम्पियर 16 एम्पियर एवढा कमी तर बिलकुल नसणार. आणि 39 हे आन्सर तर असूच शकत नाही, हे दोन्ही पण आन्सर असू शकत नाही. काहीतरी त्याच्या नियर अबाउटच असणार आहे. त्याच्या नियर अबाउट एकच ऑप्शन गिवन आहे, दॅट्स वाय 26 एम्पियर. अदरवाईज याच्या ज्या रेटिंग असतात ह्या लर्नच करावं लागतात, पण अंदाजे म्हणजे अप्रॉक्सिमेशननं आपण आन्सर देऊ शकतो. जसं मी या क्वेश्चनमध्ये सांगितलं की 13-16 तर असूच शकत नाही, एवढं लांब लांब रेटिंग तर बिलकुल असणार नाही. आणि 39 म्हणजे 32 पेक्षा जास्त तर करंट कॅपॅसिटी नसूच शकते. मग उरला काय ऑप्शन, 26 एम्पियर. सो 26 एम्पियर इज द करेक्ट आन्सर. Next question, what is the possible range to measure the size of wire in standard wire gauge. तर पॉसिबल रेंज काय आहे टू मेजर अ स्टँडर्ड वायर गेज. तर ऑप्शनमध्ये आपल्याला ऑप्शन गिवन आहेत 0 to 44, 0 to 42, 0 to 38, 0 to 36. तर त्या अकॉर्डिंग याचा करेक्ट आन्सर राहणार आहे 0 to 36. 0 to 36 is the correct answer. Then which method of soldering is used for quantity production and for tining work. Which method of soldering used for quantity production and tining work. तर टायनिंग वर्कसाठी आपण कोणतं यूज करणार, कोणती सोल्जरिंग मेथड आपण यूज करणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे डीप सोल्जरिंग, सोल्जरिंग विथ अ फ्लेम, सोल्जरिंग विथ सोल्जरिंग आयर्न, सोल्जरिंग विथ सोल्जरिंग गन. तर या सगळ्या मेथडचं थोडं बेसिक बघून घेऊया आणि ॲक्च्युअलमध्ये आन्सर काय आहे ते पण आपण आता बघून घेऊया, म्हणजे त्या थेरीमध्येच तुमचा आन्सर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. बघा, सोल्जरिंग मेथडमध्ये थेरी कव्हर करायची आपल्याला आता. हा 5th क्वेश्चन आहे, आपण आधी 3rd क्वेश्चन कव्हर करून घेऊया. तर बघा, हा जो क्वेश्चन गिवन आहे हा आधी बघूया. व्हॉट इज द नेम ऑफ द वायर जॉईंट. या वायर जॉईंटचं नेम काय आहे. ऑप्शनमध्ये एरियल टॅप जॉईंट, नॉटेड टॅप जॉईंट, डुप्लेक्स क्रॉस टॅप जॉईंट, डबल क्रॉस टॅप जॉईंट. तर बघा, हे जे डायग्राम आहे याकडे थोडं फोकस करा, डायग्राम प्रॉपरली बघा. तर आपण यांची थेरी कव्हर केली की तुम्हाला थेरीच्या अकॉर्डिंग त्याचा आन्सर नक्कीच भेटून जाईल. ठीक आहे. हे सगळे जे जॉईंट आहेत ते आपण प्रॉपरली बघूया. ठीक आहे. हे जॉईंटचं चॅप्टर आहे वायर जॉईंट अँड सोल्जरिंग मेथड. तर यामध्ये बघा, जॉईंटमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय असतं, असा जॉईंट की इलेक्ट्रिकल कंडक्टर मीन्स कनेक्टिंग टायपिंग और इंटरलिंक टुगेदर ऑफ 2 और मोर कंडक्टर, 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडक्टरला जो लेअर अप करतं. आणि टाईप ऑफ जॉईंटमध्ये बघू शकता इथं मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल दोन्ही कनेक्शन असू शकतात. ते त्या जॉईंटवर डिपेंड करतं. इथं प्रॉपरली मेन्शन आहे सिक्युअर विथ बोथ इलेक्ट्रिकली आणि मेकॅनिकली. ठीक आहे. टाइप्स ऑफ जॉईंटमध्ये बघा, हे एवढ्या प्रकारचे जॉईंट आहेत. पिग नाव पण लक्षात ठेवताना खूप सोपं आहे बघा. पिग टेल और रॅट टेल जॉईंट, ट्विस्टेड जॉईंट, पिग टेल और रॅट टेल. ट्विस्ट केलेला असेल तर ट्विस्टेड जॉईंट, मॅरिड जॉईंट, टी जॉईंट, ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंट, ब्रिटानिया टी जॉईंट, वेस्टर्न युनियन जॉईंट, स्कॅपर्ड जॉईंट आणि टॅप जॉईंट इन सिंगल स्टँडर्ड कंडक्टर. आता प्रत्येक डायग्रामची तुम्हाला म्हणजे जसं तुम्हाला या क्वेश्चनमध्ये डायग्राम गिवन आहे आणि तुम्हाला विचारलं कोणत्या प्रकारचा जॉईंट आहे, असा क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतो. ही जी क्वेश्चन बँक आहे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही केलीच पाहिजे एक्झामच्या आधी. तर बघा, थोडंसं प्रॉपरली
डायग्रामकडे फोकस करा. याला काय म्हणतो आपण, पिकटेल, रॅटटेल किंवा ट्विस्टेड जॉईंट. तर पिकटेल रॅटटेल वाला बघून घ्या की अशा प्रकारे ही डायग्राम असणार, पिकटेल रॅटटेलची. ठीक आहे, याला दोन नाव आहे असं असं म्हणूनही तुम्ही लक्षात ठेवू शकता. असे दोन प्रकारचे पिकटेल किंवा रॅटटेल जॉईंट अशा प्रकारचा असतो. आता मॅरिड जॉईंट बघा, आणि याच्यामध्ये याचं थोडंसं थेरोटिकल पोर्शन पण इम्पॉर्टंट आहे. जसं की बघा, दिस जॉईंट इज सुटेबल फॉर अ पीसेस वेअर देअर इज अ नो मेकॅनिकल स्ट्रेस ऑन अ कंडक्टर. जिथं मेकॅनिकल स्ट्रेस नसणार तिथे आपण पिकटेल किंवा रॅटटेल किंवा ट्विस्टेड जॉईंट यूज करणार. हे बघा, हे दोन असं यूज करून याला इथे ट्विस्ट केलेलं आहे, त्यामुळे याला पिकटेल किंवा रॅटटेल किंवा ट्विस्टेड जॉईंट म्हणतो. ठीक आहे, आणि जिथे मेकॅनिकल स्ट्रेस नसेल त्या ठिकाणी आपण हा जॉईंट यूज करणार आहे. ठीक आहे, आणि या जॉईंट मध्ये गुड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते. आता मॅरिड जॉईंट, हे जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलंय, थोडं समोर गेल्यावर क्वेश्चन मध्ये तुम्हाला यावर पण क्वेश्चन दिसेल की नेमकं असते काय जॉईंट मध्ये, म्हणून मी तुमची ही थेरी पण कव्हर केली आहे सोबत या डायग्राम सोबत. ठीक आहे, married joint. A married joint is used in a place where the appreciable electrical conductivity is required along with compactness. ठीक आहे, तर अप्रोप्रिएट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची गरज आहे म्हणते इथे. ठीक आहे, तर बघा, मॅरिड जॉईंट अशा प्रकारे असतो, एक इकडून येणार आणि अशा प्रकारे इथं ट्विस्ट होणार, तर याला म्हणणार मॅरिड जॉईंट. ॲज द मेकॅनिकल स्ट्रेस इज लेस, this joint could be used at a place where the tensile stress is not too great. जिथं टेन्साईल स्ट्रेस नॉट टू ग्रेट असेल त्या ठिकाणी आपण त्याला यूज करू शकतो, बिकॉज इथं जो काही मेकॅनिकल स्ट्रेस असतो तो खूप कमी असतो. टी जॉईंट, धिस जॉईंट कुड बी, हा टी शेपचा आहे, हा लक्षात ठेवायला खूप सोपा आहे. बघा, मॅरिड जॉईंट पण लक्षात ठेवायला सोपा आहे आणि टी जॉईंट पण सोपं आहे. टी शेपचा टी जॉईंट. This joint could be used in overhead distribution line where the electrical energy is to be tapped for a service connection. तर हा जॉईंट असा आहे की जिथं आपण ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन लाईन साठी यूज करतो. ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन लाईन साठी यूज करणारा टी जॉईंट टी शेपचा असतो. तर ब्रिटानिया जॉईंट अशा प्रकारचा आहे. ब्रिटानिया जॉईंट मध्ये दोन हे अशा प्रकारचे इक्विपमेंट यूज करून, त्याला अशा प्रकारचं सोल्जरिंग यूज करून हा ब्रिटानिया जॉईंट बनतोय. दिस जॉईंट इज यूज इन अ ओव्हरहेड लाईन वेअर द कन्सिडरेबल टेन्साईल स्ट्रेंथ इज रिक्वायर्ड. टेन्साईल स्ट्रेंथची जिथं रिक्वायरमेंट असेल त्या ओव्हरहेड लाईन मध्ये आपण याला यूज करणार. इनसाइड आणि आउटसाइड दोन्ही ठिकाणी आपण याला यूज करू शकतो. ब्रिटानिया टी जॉईंट कसा आहे आता बघा. ब्रिटानिया यामध्ये दोन्ही जे कंडक्टर आपण हे जे यूज केलं आहे सेम शेपचे आहे, आणि ब्रिटानिया टी जॉईंट मध्ये असं नाही आहे, वेगळ्या शेपचा आहे. बघा, हा एक स्ट्रेट वाला आहे आणि हा अशा प्रकारचा आहे. तर लक्षात ठेवायला अशा प्रकारे तुम्ही काही लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात राहिलं पाहिजे. दिस जॉईंट इज यूज फॉर ओव्हरहेड लाईन वेअर टॅपिंग द इलेक्ट्रिकल एनर्जी परपेंडिक्युलर टू द सर्व्हिस लाईन. तर हा पण आपण ओव्हरहेड लाईन मध्येच यूज करतो, ब्रिटानिया टी जॉईंट. ठीक आहे, नेक्स्ट वेस्टर्न युनियन जॉईंट. कोणता? वेस्टर्न युनियन जॉईंट. तर वेस्टर्न युनियन जॉईंट अशा प्रकारचा असतो. तर दिस जॉईंट इज यूज इन ओव्हरहेड लाईन फॉर एक्सटेंडिंग द लेंथ ऑफ वायर वेअर द जॉईंट इज सब्जेक्टेड टू कन्सिडरेबल टेन्साईल स्ट्रेंथ. तर ज्या ठिकाणी आपल्याला वायरची लेंथ इन्क्रीज करायची असेल, एक्सटेंड करायची असेल, अशा ठिकाणी आपण वेस्टर्न युनियन जॉईंट अशा प्रकारे वाटतंय ना की हा इकडे ओढतो, हा इकडे ओढतोय आणि कुठेतरी लेंथ जी आहे ती इन्क्रीज होते, असं काहीतरी लक्षात ठेवा. स्कॅफोल्ड जॉईंट. This joint is used in a large single conductor where the good appearance and compactness are the main consideration and where the joint is not subjected to appreciable टेन्साईल स्ट्रेंथ. ज्या ठिकाणी टेन्साईल स्ट्रेंथ जास्त नसेल आणि अपिअरन्स आणि कम्पॅक्टनेस जास्त इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी आपण हा स्कॅफोल्ड यूज करतो. स्कॅफोल्ड जॉईंट अशा प्रकारे असणार. ठीक आहे, सिंपल आहे स्कॅफोल्ड जॉईंट, दिसायला एकदम सिंपल आहे, तर लक्षात ठेवायला पण बिलकुल सिंपल. ठीक आहे, टॅप जॉईंट इन सिंगल स्टँडर्ड कंडक्टर डायमीटर 2 mm or less. The following type of taps are commonly used. प्लेन, एरियल, नॉटेड, क्रॉस डबल टॅप. यामध्ये जे यूज करणार आहे त्यामध्ये प्लेन आहे, एरियल आहे, नॉटेड आहे, क्रॉस डबल आहे. तर प्लेन मध्ये बघा, प्लेन टॅप जॉईंट अशा प्रकारे असणार.
This joint is most frequently used and quickly made. Soldering make the joint are reliable. तर हा खूप सोपा आणि खूप इझिली बनणारा जॉईंट आहे. त्याला प्लेन टॅप जॉईंट, जसं नाव त्याचं खूप सिंपल आहे, प्लेन टॅप जॉईंट त्या प्रकारचा आहे बघा. हे असं सिंपल कनेक्शन आहे याचं. दुसरं आहे एरियल टॅप जॉईंट. दिस जॉईंट इज intended for a wire subjected to considerable moment and it is left without soldering for the purpose. ठीक आहे. लो करंट कॅपॅसिटीसाठी जिथे यूज करायचा आहे तिथे एरियल टॅप जॉईंट आपण यूज करतात. इट इज सिमिलर टू प्लेन टॅप जॉईंट. सिमिलरच आहे. इट हॅज लॉंग अँड इझी ट्विस्ट अँड परमिट द मोमेंट ऑफ टॅप. ठीक आहे. तर हे एरियल टॅप जॉईंट जो आहे तो अशा प्रकारचा असणार. एरियल शेप एरियल टॅप जॉईंट. आणि नॉटेड कसा, तर नॉटेड टॅप जॉईंट हा अशा प्रकारचा असणार. नॉटेड टॅप जॉईंट. अ नॉटेड टॅप जॉईंट इज डिझाईन टू टेक अ कन्सिडरेबल टेन्साईल स्ट्रेंथ. जिथे टेन्साईल स्ट्रेंथ कन्सिडरेबल आहे त्या ठिकाणी नॉटेड टॅप जॉईंट यूज करणार. देन डुप्लेक्स. डुप्लेक्सच्या ठिकाणी बघा डुप्लेक्स क्रॉस टॅप जॉईंट. हा पण लक्षात ठेवायला खूप सोपे आहे, सगळ्यात डिफरंट आहे. दिस जॉईंट इज यूज वेअर द टू वायर आर टू बी टॅप ॲट द सेम पॉईंट. दोन वायर सेम पॉईंटला टॅप केल्या जातात त्या ठिकाणी आपण डुप्लेक्स क्रॉस टॅप जॉईंट यूज करतो किंवा त्याला ते म्हणतात. डबल क्रॉस टॅप जॉईंट. डबलमध्ये बघा इथे तुम्हाला अशा प्रकारे दिसतं. डबल डुप्लेक्सवाला अशा प्रकारे आणि डबलवाला अशा प्रकारे. ठीक आहे. हे सिंपल काय असतं की दोन प्लेन टॅपला जे आपण कॉम्बिनेशन बनवतो ते म्हणजे डबल क्रॉस टॅप जॉईंट. ठीक आहे. तर अशा प्रकारे सगळे जॉईंट इथे कव्हर झालेले आहे. जेवढेही इम्पॉर्टंट आणि जेवढे तुमच्या सिलेबसमध्ये इथे तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत तेवढे सगळे जॉईंट कव्हर झालेले आहे. आणि ही जी डायग्राम होती तुम्ही आता बघितलीच आहे. एरियल टॅप जॉईंटची आहे, नॉटेड टॅप जॉईंटची आहे, डुप्लेक्स क्रॉस टॅप जॉईंटची आहे की डबल क्रॉस टॅप जॉईंटची आहे. आता तुम्ही फक्त एकदाच बघितलेला आहे पण तुम्ही प्रॉपरली कॉन्सन्ट्रेशन जर बघितलं असेल तर हा तुम्ही जरी तुम्हाला डायग्राम मध्ये थोडं कन्फ्युजन वगैरे होतं तरी तुम्ही ऑप्शन थ्रू जाऊ शकता. नॉटेड अशा प्रकारे बिलकुल. एरियल डुप्लेक्स क्रॉस टॅप आणि डबल क्रॉस टॅप हे तर अशा प्रकारे तर नव्हतंच त्यामुळे हे दोन ऑप्शन तर गेले. आणि एरियल दिसायला एरियल शेपचा होता, बघितलं कशा प्रकारे होता त्यामुळे हाही ऑप्शन गेला. आता एकच ऑप्शन राहिला तो आहे नॉटेड टॅप जॉईंट. नॉटेड टॅप जॉईंट त्यामुळे आन्सर काय असणार आहे नॉटेड टॅप जॉईंट. क्वेश्चन नंबर 4 बघा. Which type of soldering flux is used for soldering the galvanized iron? Galvanized iron साठी आपण कोणतं यूज करणार सोल्जरिंग फ्लक्स? रोझिन यूज करणार, झिंक क्लोराईड किंवा सॅलामोनिया हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर आपण सोल्जरिंग साठी गॅल्वनाइज आयर्न साठी आपण कोणतं यूज करतो हायड्रोक्लोरिक ऍसिड. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा. which method of soldering is used for quantity production and tinning work? तर टिनिंग वर्क साठी आपण कोणतं यूज करणार? डीप सोल्जरिंग, सोल्जरिंग विथ अ फ्लेम, सोल्जरिंग आयर्न अँड सोल्जरिंग विथ सोल्जरिंग गन. तर कोणत्या प्रकारचं यूज करणार तर इथे आपण प्रॉपर थेरी बघूया. ठीक आहे. तर हे आहे सोल्जरिंगचं चॅप्टर. टाइप्स ऑफ सोल्जर, फ्लक्स आणि मेथड ऑफ सोल्जरिंग. ठीक आहे. तर यामध्ये फ्लक्स ऍक्च्युअल मध्ये असते का? इज अ सबस्टन्स यूज टू डिझॉल्व ऑक्साइड्स ऑन द सरफेस ऑफ कंडक्टर अँड प्रोटेक्ट अगेन्स्ट द डिऑक्सिडेशन ड्युरिंग द सोल्जरिंग प्रोसेस. तर हे फ्लक्स असते. हे फ्लक्सवर आपण आताच क्वेश्चन बघितला पण आपल्याला जे बघायचं आहे ते आहे टाइप्स ऑफ सोल्जरिंग. सोल्जरिंगच्या सगळ्याच मेथड प्रॉपरली बघायच्या आहेत कारण यावर क्वेश्चन असू शकतो आपल्या एक्झामला. बघा सोल्जरिंगच्या मेथडमध्ये सगळ्यात पहिली मेथड आहे सोल्जरिंग विथ अ सोल्जरिंग आयर्न. सोल्जरिंग विथ सोल्जरिंग आयर्न मध्ये काय आहे? द मोस्ट कॉमन मेथड ऑफ सोल्जरिंग इज विथ सोल्जरिंग आयर्न. जी डायग्राम आहे ती इथे तुम्हाला गिवन आहे बघा. सोल्जरिंग आयर्न अशा प्रकारची असते. हे खूप सिंपल आणि एक्सपेन्सिव्ह पण नाही बिलकुलच. सोल्जरिंग आयर्न आर अवेलेबल इन वाइड रेंज ऑफ साइज अँड मॉडेल्स. हिटिंग इज जनरली बाय इलेक्ट्रिकल मीन्स थ्रू नॉन इलेक्ट्रिकल आयर्न. ठीक आहे. तर खूप सिंपल आणि खूप इझिली आपण अवेलेबल करून घेऊ शकतो. तर ते आहे सोल्जरिंग आयर्न. आणि डायग्राम बघा ही अशा प्रकारची असते. तुम्हाला डायग्राम देतील आणि म्हणतील काय आहे कोणती मेथड आहे तर सोल्जरिंग आयर्न आहे. ठीक आहे. सेकंड मेथड आहे टेम्परेचर कंट्रोल्ड सोल्जरिंग. या सोल्जरिंग साठी काय करू शकतो तर फॉल सोल्जरिंग मिनिएचर कंपोनेंट ऑन प्रिंटेड सर्किट बोर्ड इज अ टेम्परेचर कंट्रोल सोल्जरिंग आयर्न इज यूज.
The electrical supply given to the soldering iron is of low voltage and is completely isolated from the main supply. कशा प्रकारचा असतो? लो व्होल्टेज सप्लाय असतो. टेम्परेचर कंट्रोल्ड असल्यामुळं. लो व्होल्टेज डज नॉट endanger the life of the user and will also not spoil the sensitive electronic component. जे आपण इलेक्ट्रॉनिक कंपोनंट यूज करतो ते खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात, त्यामुळे आपल्याला लो व्होल्टेज यूज करावं लागतं आणि त्या व्होल्टेजमुळे बिलकुल बी तुम्हाला डेंजर नसणार. जो युजर यूज करत असेल ते डिव्हाइस त्याला बिलकुल बी डेंजर नसणार. जसं तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचे जे प्रॅक्टिकल करत असताना त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे बिलकुल डेंजर नसतं, तसं असतं. कंट्रोल टेम्परेचर मेक द जॉब इझी टू युजर. तर अशा प्रकारचं असतं टेम्परेचर कंट्रोल. आधी जे बघितलं ते किती सिम्पल होतं, सोल्जरिंग आयर्न, आणि हे सेकंड आहे टेम्परेचर कंट्रोल. हे टेम्परेचर कंट्रोलिंग याच्या थ्रू होते आणि याच्या थ्रू तुम्ही काय करणार आहे, सोल्जरिंग करणार. ठीक आहे, तर हे टेम्परेचर कंट्रोल. देन सोल्जरिंग विथ सोल्जरिंग गन. आता एक सोल्जरिंग गन पण असते. ही गन तुम्हाला स्पेशल दिसत आहे, गन आहे आणि त्यानं तुम्ही सोल्जरिंग करत आहे. दिस मेथड इज shown in this figure used for individual soldiering, example for serving and repair work. रिपेअर वर्क साठी खूप जास्त यूज करतात ही सोल्जरिंग गन. ठीक आहे, आता नेक्स्ट मेथड. 3 मेथड आपण बघितलेले आहे आणि आता 4th मेथड आहे. ही जी मेथड आहे सोल्जरिंग गन वाली, द प्रिन्सिपल ऑफ दिस मेथड इज दॅट इलेक्ट्रिक करंट फ्लो थ्रू द वायर कॉइल hitting it. The temperature is difficult to check and overheating can easily occur. This is the disadvantage of this method. या मेथडचा तो डिसएडव्हान्टेज होता. सोल्जरिंग विथ फ्लेम. तर फ्लेमचा यूज करून पण सोल्जरिंग करता येते. सोल्जरिंग विथ फ्लेम इज यूज व्हेन द हीट कॅपॅसिटी ऑफ सोल्जरिंग आयर्न इज इनसफिशियंट. तर ही जी डायग्राम आहे ही बघू शकता तुम्ही फ्लेमची. ही फ्लेम आहे, फ्लेमच्या अकॉर्डिंग काय होत आहे, सोल्जरिंग होत आहे. देन डीप सोल्जरिंग. दिस मेथड इज यूज. डीप सोल्जरिंग अशा प्रकारची असते. हे डीप सोल्जरिंग आहे. डायग्राम खूप सोपी आहे, याच्या लक्षात ठेवायला. गन असेल तर गन आणि हे फ्लेम वाली डीप सोल्जरिंग वाली. हे डीप सोल्जरिंग अशा प्रकारे डायरेक्ट त्या डीप सोल्जरिंग मध्ये डायरेक्ट डीप सोल्जरिंग करतात. दिस मेथड शोन इन फिगर दिस यूज फॉर क्वांटिटी प्रोडक्शन अँड फॉर टिनिंग वर्क. आपला क्वेश्चन हाच होता, जर तुम्ही प्रॉपरली लक्ष दिले असेल तर. क्वांटिटी प्रोडक्शन आणि टॅनिंग वर्क साठी जे यूज करणार ती आहे डीप सोल्जरिंग. ठीक आहे, अल्सो यूज ऑन PCB प्रिंटेड सर्किट बोर्डला जे यूज करणार ते पण हेच आहे. कंपोनंट टू बी सोल्जर्ड और टीन आर डीप इन टू अ बाथ ऑफ मोल्डन सोल्जर. तर खूप जास्त क्वांटिटी आणि टिनिंग वर्कसाठी जर यूज करायचं असेल तर डीप सोल्जरिंग तुम्ही यूज करणार. ठीक आहे, तर हे इथे तुम्हाला डायग्राम दिसली आहे डीप सोल्जरिंगची. सोबत क्वेश्चनही तुमचा सॉल्व्ह झाला आहे. राहिलेल्या मेथडही आपण बघून घेणार आहे. मशीन सोल्जरिंग. मशीन सोल्जरिंग कशा प्रकारची असते, तर या सोल्जरिंग मेथडमध्ये principle that molten soldier or mixture of oil and molten soldier is set in a rapid motion, thus breaking up the oxide film. The soldier comes into a direct contact with the component and with the soldier. तर ही जी मेथड आहे ही तुम्ही प्रॉपरली बघू शकता. मशीन सोल्जरिंग कोणती आहे, ठीक आहे, ही आहे मशीन सोल्जरिंग. ठीक आहे, ही आहे मशीन सोल्जरिंग. एवढी मोठी मशीन दिसते तर तुम्हाला क्लिअरली समजेल ही जी आहे मशीन सोल्जरिंग. मशीन सोल्जरिंग मशीन ऑफ डिफरंट designs are used for wave soldering, cascaded soldering and jet soldering. Equipment for machine soldering expensive असतं आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही आहे. कोणती तरी तुम्ही मशीन यूज करताय तर मशीनची कॉस्ट आहे ती हाय असणारच आहे आणि त्यामुळे ही जी मेथड आहे ती एक्सपेन्सिव्ह असणारच आहे. ठीक आहे, तर ह्या ज्या मेथड होत्या सोल्जरिंगच्या खूप इम्पॉर्टंट होत्या. तुम्हाला 1 बाय 1 ज्या काही सांगितलेल्या आहे, सगळ्यात आधीचे सांगितली सोल्जरिंग आयर्न, देन सांगितली आयर्न, टेम्परेचर कंट्रोल सोल्जरिंग आयर्न, देन गन, सोल्जरिंग विथ अ सोल्जरिंग गन, हे डीप सोल्जरिंग, आणि ही जी आहे फ्लेमचं यूज करून केलेली, आणि ही जी आहे मशीनचं यूज करून केलेली. ठीक आहे, तर सगळ्या मेथड तुम्हाला प्रॉपरली समजल्या असणार. विच मेथड इज यूज फॉर क्वांटिटी प्रोडक्शन अँड टर्निंग वर्क. तो कोणती यूज करणार आहे, डीप सोल्जरिंग. ठीक आहे, फ्लेम वाली नाही यूज करणार, सोल्जरिंग आयर्न वाली नाही यूज करणार, सोल्जरिंग गन वाली नाही यूज करणार. सोल्जरिंग गनचा काय डिसएडव्हान्टेज होता की करंट फ्लो झाल्यामुळे काय होतं, हिटिंग होतं खूप लवकर, त्यामुळे तो त्याचा एक डिसएडव्हान्टेज आहे. ठीक आहे, तर ह्या मेथड सगळ्या मेथड आपण प्रॉपरली बघितल्या आणि क्वेश्चनचा आन्सर डीप सोल्जरिंग आहे हेही क्लिअर झालं. ठीक आहे, तर व्हॉट इज द नेम ऑफ दिस एक्स पार्ट जो दिला आहे, तर हा क्वेश्चन तर खूप जास्त सोपा आहे आणि डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग मध्ये तो खूप जास्त वेळेस तुम्ही केलेला असतो. हे जे असतं हे हा जो पार्ट आहे
हा असणार आर्मरिंग, आर्मरिंग सॉरी हा असणार सर्विंग, हा आर्मरिंग, हा बेडिंग आणि विचारलाही तोच आहे, त्यामुळे हा जो पार्ट असणार आहे, हा जो असणार आहे बेडिंग असणार आहे. कोणता असणार? बेडिंग असणार. हा सर्वरिंग, हा आर्मरिंग, हा बेडिंग, हा लीड शेल्फ, देन इन्सुलेशन आणि कंडक्टर. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही डायग्राम असते, ही जनरली सगळ्यांना माहिती असते आणि खूप जास्त इम्पॉर्टंटही आहे. यावर क्वेश्चन जनरली राहतो. ठीक आहे. तर या मेथडमध्ये बघा, ही जसं मी तुम्हाला सांगितलं, हे काय आहे, हे काय आहे? सर्विंग. ठीक आहे. तर सगळ्या मेथडचं आपण एकदा एक्सप्लेनेशन बघून घेऊया, बिकॉज समोर तुम्हाला गेल्यावर क्वेश्चन दिसेलच यावर आणि एक्झाममध्ये पण क्वेश्चन विचारण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे. जेवढ्याही प्रॉपर सगळ्या मेथड दिसत आहेत त्या सगळ्या आपण बघून घेऊ. ठीक आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी हा जो पार्ट आहे, हा आहे सर्विंग. कोणता पार्ट आहे? सर्विंग. ठीक आहे. तर सर्विंगचं काम काय असतं? ॲटमॉस्फिअर प्रोटेक्शनसाठी जे यूज करतात ते असते सर्विंग. सर्विंग कशासाठी यूज करणार? ॲटमॉस्फिअर प्रोटेक्शनसाठी. आणि हा जो पार्ट असतो हा असणार आर्मरिंग. हा जो ऑप्शन तुम्हाला सेकंड गिवन आहे आर्मरिंग, तोच हा आर्मरिंग आहे. हा सर्विंग, हा आर्मरिंग आणि हा जो असतो बेडिंग. ठीक आहे. तर या तीन पार्टमध्ये आणि हा लीड शेल आणि इन्सुलेटर आणि कंडक्टर. ठीक आहे. तर हा सर्विंग, हार्मरिंग आणि बेडिंग, हा जो मटेरियल सर्विंग आणि बेडिंग हे जो दोन लेयर आहेत, ह्या कशाच्या बनलेल्या असतात? तर हिसेन टेप किंवा ज्यूट मटेरियलच्या ह्या दोन लेयर बनलेल्या असतात. ठीक आहे. तर सर्विंगचं फंक्शन काय आहे? पहिले कशाच्या बनलेल्या ते बघून घेऊ. हे जे सांगितलंय हिसेन टेप और ज्यूट मटेरियलचं सर्विंग आणि बेडिंग बनलेलं असतात. तर आर्मरिंग कशाचं बनलेलं असेल? तर गॅल्वनाइज स्टील और स्टील टेपचं बनलेलं असणार आर्मरिंग. ठीक आहे. लीड शेल जे बनलेलं असतं लीडचं बनलेलं असणार आणि इन्सुलेटर तर वेगवेगळे असतात आणि कंडक्टर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सर्विंग कशासाठी यूज करणार? तर ॲटमॉस्फिअर प्रोटेक्शनसाठी. आर्मरिंग कशासाठी यूज करणार? मेकॅनिकल प्रोटेक्शनसाठी. मेकॅनिकल इट गिव्स अ मेकॅनिकल स्ट्रेंथ. बेडिंग कशासाठी यूज करणार? करोजनसाठी, करोजनच्या प्रोटेक्शनसाठी. लीड शेल कशासाठी यूज करणार? तर जे ऑइल किंवा मॉइश्चर असते त्यापासून प्रोटेक्शनसाठी. आणि इन्सुलेटर लिकेजसाठी आणि कंडक्टर जो असतो कंडक्ट करण्यासाठी आपण यूज करतो. ठीक आहे. तर या सगळ्या मेथड कशाच्या बनलेल्या असतात, त्याचं प्रॉपर फंक्शन काय, हे सगळे पॉईंट कव्हर झालेले आहेत. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चनवर मूव्ह करू. आता नेक्स्ट क्वेश्चन आल्यानंतर हे एक्सप्लेनेशन परत द्यायचं काम नाही, तुम्हाला ऑलरेडी त्या क्वेश्चनचा आन्सर आधीच समजून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ XLPE केबल? तर हा क्वेश्चन तो खूप इझी आहे, सगळ्यांनाच यायला पाहिजे. XLPE केबलचं लॉंग फॉर्म काय आहे? क्रॉस लिंक पॉलिइथिलीन, एक्सलाइन पॉलिइथिलीन, क्रॉस लिंक पॉलिइथिलीन किंवा एक्सेस लेंथ पेपर अँड इबोनेट. तर ऑप्शन नुसार बघा, हा डी ऑप्शन तर कधीच नसू शकतो, ए पण नाही, क्रॉस लाईन नसतं, क्रॉस लिंक असतं, तर ऑप्शन असणार सी, क्रॉस लिंक पॉलिइथिलीन, क्रॉस लिंक पॉलिइथिलीन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा. व्हॉट इज द पर्पज ऑफ सर्विंग? तर सर्विंगचं पर्पज मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, कशासाठी आहे? प्रोटेक्ट फ्रॉम ॲटमॉस्फेरिक कंडिशन. करोजनसाठी कोणतं असतं? बेडिंग असतं. मेकॅनिकल इंजुरी झाली तर कोणतं यूज करणार? आर्मरिंग यूज करणार. आणि केबल फ्रॉम मॉइश्चर म्हटलं तर लीड शेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे सगळ्या याचं फंक्शन तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 9 बघा. हा जो फॉल्ट झालेला आहे, विच टाइप ऑफ फॉल्ट ऑफ UG केबल कॅन बी लोकेटेड बाय दिस लूप टेस्ट? तर हे जे ते ओपन आहे त्यामुळे ग्राउंड फॉल्ट नसणार आहे, तर हा असणार आहे इथून असं शॉर्ट असल्यामुळे शॉर्ट सर्किट फॉल्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 10. विच केबल लाईन मेथड इज यूज इन जनरेटिंग स्टेशन? तर जनरेटिंग स्टेशनसाठी कोणत्या प्रकारचा आपण यूज करणार आहे? तर इंडक्ट्स यूज करणार, रॅक इन एअर यूज करणार, अलॉंग बिल्डिंग यूज करणार, डायरेक्ट इन ग्राउंड यूज करणार. तर रॅक इन एअर यूज करणार जनरेटिंग स्टेशनसाठी. क्वेश्चन नंबर 11 बघा. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन आर देअर इन व्हॅलेन्स शेल ऑफ कॉपर ॲटम? तर कॉपर ॲटम मध्ये फक्त आणि फक्त काय असतो? एक व्हॅलेन्स शेल. क्वेश्चन नंबर 12 बघा. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ऑन निऑन लॅम्प?
तर निऑन लॅम्पचं फंक्शन तुम्ही आधी बघितलं किंवा लॅम्प नावाचं चॅप्टर पूर्ण जर बघितलं तर निऑन लॅम्प जर बघितलं तर निऑन लॅम्पमध्ये जे यूज करतो ते काय असते, निऑन नावाचा जो गॅस असतो तो आयोनाइज होतो आणि नंतर लाईट अप होतं. तर गॅस आयोनायझेशन इफेक्ट आपण इथे यूज करणार. कोणता इफेक्ट? गॅस आयोनायझेशन इफेक्ट. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13 बघूया. व्हॉट इज द युनिट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स? तर इन्सुलेशन रेजिस्टन्सचं युनिट काय आहे? ऑलवेज इन्सुलेशन रेजिस्टन्स कशात असतो? मेगा ओहम मध्ये. क्वेश्चन नंबर 14. विच इलेक्ट्रिकल डिव्हाइस इज द कोर्स एक्सेस ऑफ करंट प्रोटेक्शन? तर इथे जे यूज करणार ते कोणतं असणार? रिवायरेबल फ्यूज. कोणता फ्यूज? रिवायरेबल फ्यूज, जो आपल्या घरामध्ये असतो. क्वेश्चन नंबर 15 बघा. विच टाइप ऑफ जॉईंट इज यूज फॉर एक्सटेंडिंग द लेंथ ऑफ कंडक्टर इन ओव्हरहेड लाईन? आता फक्त आणि फक्त एकदाच आपण हा क्वेश्चन बघितलेला आहे, म्हणजे एकदाच थेरी बघितली, पण मी तर रीड केली. तुम्ही पण प्रॉपरली जर ऐकलेली असेल तर म्हणजे आता मी जस्ट थोड्या वेळा आधी जी थेरी डिस्कस केली, तुम्हाला हा क्वेश्चनचा आन्सर यायलाच पाहिजे. स्कॅपर्ड जॉईंट, एरियल टॅप जॉईंट, ब्रिटानिया टी जॉईंट, वेस्टर्न युनियन जॉईंट. तर बघा कोणत्या प्रकारचा आहे, नक्की तुम्ही याला आन्सर यायलाच पाहिजे तुम्हाला. तर तुम्हाला सांगितलं होतं की वेस्टर्न युनियन जॉईंट जो असतो कशासाठी यूज करणार? टू इन्क्रीज एक्सटेंड द लेंथ ऑफ कंडक्टर. एकीकडे ओढतं इकडे ओढतं, त्यामुळे लेंथ जे होतं ते इन्क्रीज होतं आणि वेस्टर्न युनियन जॉईंटमुळे लेंथ इन्क्रीज होणार. ब्रिटानिया टी जॉईंट कसा असतो, एरियल टॅप जॉईंट कसा असतो, स्कॅपर्ड जॉईंट कसा असतो, सगळे जॉईंट आपण प्रॉपरली बघितले आहे. जॉईंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर बघा. विच टाइप ऑफ सोल्जरिंग फ्लक्स इज यूज फॉर सोल्जरिंग ॲल्युमिनियम कंडक्टर? तर ॲल्युमिनियम कंडक्टरसाठी जे यूज करणार ते कोणतं असते? तर केरियल लाईट. कोणतं असते? केरियल लाईट. टॅलो नसणार, झिंक क्लोराईड नसणार, सॅल्युमिनियम रोझिन नसणार, तर कोणतं असणार? केरियल लाईट. तर हे जॉईंट नावाचं चॅप्टर तुम्ही जे आज घेतलंय ते प्रॉपरली लर्न करा, म्हणजे एक्झाम मध्ये त्यावर क्वेश्चन खूप सोपं आहे. जॉईंट आणि सोल्जरिंग हे चॅप्टर आपलं या क्वेश्चनच्या थ्रू मॅक्झिमम कव्हर होत आहे. तर तुमचं क्वेश्चनच्या थ्रू कव्हर होत आहे, त्यामुळे करायला पण एक छान वाटतंय की आपण ठीक आहे, हा क्वेश्चन आहे म्हणजे नक्कीच यावर आपल्या एक्झाम मध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे आणखी ऊर्जा भेटते आपल्याला ते करायला. तर तुम्ही प्रॉपर ते चॅप्टर कव्हर करा आणि नक्कीच यावर जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर प्रॉपरली तुम्ही अटेम्प्ट करू शकता. बाकी जे क्वेश्चन ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. आणि तुम्हाला आणखी काही डाऊट असला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे. आणि आपला कंटेंट जर नक्कीच आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू सो मच.